पण राष्ट्रीय स्तरावर कधी म्हटलं, महाराष्ट्रात नाही, राष्ट्राच्या स्तरावर कधी म्हटलं? आत्ता मी सांगतोय ते 29 डिसेंबर. कुणी लिहून ठेवलंय? नाव इतकं मोठं आहे. आर्य समाज म्हटलं की त्याचं संस्थापक स्वामी दयानंद आपल्याला माहिती आहेत. पण नंतरच्या कालखंडात त्याच आर्य समाजाचे खंदे प्रवर्तक होते, ज्यांचं नाव होतं श्रद्धानंद. यांच्या जीवनाची शोकांतिका तर अंगावर काटा आणणारी आहे. असे जे श्रद्धानंद ते त्या कालखंडामध्ये वार्ताहर होते. आणि वार्ताहर म्हणून त्यांनी त्या अधिवेशनामध्ये स्वतः उपस्थित राहून लोकमान्य वाक्य म्हणाले तेव्हा काय झाल्याचं वर्णन केलंय ते ऐका. म्हणजे आत्ता 2016चं औचित्य लक्षात येईल की कशाची शताब्दी आहे. आणि 4 वर्षांनी लोकमान्यांच्या निर्वाणाची पुण्यशताब्दी येईल. पण ह्या वाक्याला फार मोठं महत्त्व आहे. हां, स्वराज्य करायचं आहे, उद्या आपण यावर बोलू. पण स्वराज्य, अरे स्वराज्याचा पाया नसला तर सुराज्य येणार कुठून? नाहीतर पिंजऱ्यातल्या पोपटाला भरपूर सुराज्य म्हणजे खायला मिळतंच की छान, कशाला पाहिजे स्वराज्य? मग हा मुद्दा आहे. श्रद्धानंद लिहितात, पुरावा आहे. श्रद्धानंद लिहितात की मी त्या ठिकाणी वार्ताहर उपस्थित होतो. लोकमान्यांची प्रतीक्षा व्यासपीठावर सगळेजण करत होते. वक्ते येत होते आणि बोलून जात होते, पण लोक टाळ्यांचा गजर करून लोकमान्यांना येण्यासाठी विनंती करत होते. हे कळत होतं. श्रद्धानंद लिहित आहेत आणि लोकमान्य आले. वर्णन बघा. श्रद्धानंद लिहितात, लोकमान्य आले व्यासपीठावर आणि लोकांनी पाहिलं की एक साधा माणूस, साधं धोतर, साधा सदरा, त्याच्यावर घेतलेलं साधंच उपरणं आणि पायामध्ये श्रद्धानंद लिहितात मराठा पद्धतीचे जोडे, पुणेरी जोडा. त्यानं तो मराठा पद्धतीचा वाटला. श्रद्धानंद मराठा पद्धतीचे जोडे. आणि लोकमान्य आले आणि टाळ्यांचा गजर थांबेच ना. लोकमान्यांना काय बोलायचा हा प्रश्न पडला. पण लोकमान्य टिळकांनी अशाच माईक समोर बोलायला सुरुवात केली असेल आणि शब्द असे आहेत की लोकमान्य बोलत असताना इतक्या शांतपणे प्रत्येक शब्द तोलून मापून बोलतायत की लोक थोडे चकित झाले. हे नेहमीचे लोकमान्य आहेत का? काँग्रेसचं अधिवेशन आहे, विलक्षण आहे, त्याच्यावर खूप बोलण्यासारखं आहे, त्याच्यातून नंतरचा इतिहास घडला आहे. अशा अधिवेशनात लोकमान्यांसारखा राष्ट्रपुरुषोत्तम सावधपणेच बोलणार ना. पण बोलता बोलता श्रद्धानंद लिहितात की त्यांचा आवाज टिपेला पोचला बोलता बोलता. आणि एक क्षण असा आला की लोकमान्य बोलून गेले, होम रूल इज माय बर्थ राईट. आणि श्रद्धानंद लिहितात एवढा टाळ्यांचा कडकडाट झाला, लोकांच्या मनातल्या भावनेला इतका सुंदर मूर्त आकार मिळाला की त्या टाळ्यांच्या कडकडाटानं तो मांडव कोसळतोय की काय असं वाटायला लागलं. असं श्रद्धानंदांनी लिहून ठेवलंय. इतका रोमांचकारी प्रसंग आहे, पण इतिहासात पुरावा आहे. म्हणून मी म्हणतोय की जन्मशताब्दी आहे. एक नीट लक्षात घेऊया. मागं तुम्ही ऐकले त्या संदर्भही आठवा थोडासा, की गांधीजी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पुढे जी स्वातंत्र्य चळवळ झाली ती पूर्णपणे लोकमान्य टिळकांच्या वाक्यानंतर आणि त्याच्याच पायावर पूर्णपणे आधारलेली स्वातंत्र्याची चळवळ आहे. मग लाहोरचा नंतरचा पूर्ण स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा नेहरूंनी मांडलेला ठराव असेल, चले जाव असेल, दांडी यात्रा असेल, गांधीजींनी म्हणजे सुरुवातच म्हणजे लोकमान्यांना वंदन करून केलेली 21 साली. लोकमान्यांनी ही जी काही आधारशिला निर्माण केली ना, त्याच्यावर इमारत उभी राहिली. हे माणसं विसरतात, म्हणून सांगण्याची गरज आहे. एका वाक्यात लोकमान्यांचे वाक्य नाही आहे, मनात आलं म्हणून बोललेलं नाही आहे, शोभेसाठी बोललेलं नाही आहे. लोकमान्यांचं वाक्य म्हणजे एखाद्या द्रष्ट्या ऋषीनं उच्चारलेलं महावाक्य आहे. आपल्याकडे संस्कृत तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये महावाक्य फक्त 4 आहेत. अहम ब्रह्मास्मी यासारखे. महावाक्य शब्द साधा नाही आहे, उगीच कुणाला तरी नाही वापरायचा. पण हे 5वं वाक्य आहे, 5वं महावाक्य आहे. त्या वेदांच्या तुलनेचं आहे, तोडीचं आहे. कारण स्वराज्याचा मंत्र लोकमान्यांच्या आधी कुणी दिलाच नव्हता. पूर्ण स्वराज्याचा, पूर्ण स्वातंत्र्याचा हा महत्त्वाचा मुद्दा आज मला आपल्याला सांगायचा आहे. पण आज मी विषय जरा वेगळा घेतला आहे आणि तो म्हणजे लोकमान्यांची ज्ञानोपासना. लोकमान्यांची स्वराज्योपासना आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पुन्हा पुन्हा माहिती आहे. शाळा कॉलेजमध्ये ती आपण शिकतो आहोत. पण ही स्वराज्योपासना शब्द बघा. स्वराज्योपासना करताना, निष्काम कर्मयोग करताना
या देशाच्या स्वातंत्र्यासाठी झगडताना, तुरुंगात जाताना, अहर्निश झटताना हा देश मला स्वतंत्र, समृद्ध आणि समर्थ बनवायचा आहे म्हणून आयुष्यातले अर्घ्यन अर्घ्य अर्पण करताना, म्हणजे स्वराज्योपासना करताना लोकमान्य टिळकांना अतिशय प्रिय असणारी जी ज्ञानोपासना होती ती टिळकांनी बाजूला सारली. एखादा कलावंत चित्रकार आहे, एखादा कलावंत उत्तम गायक आहे, त्याला जर म्हटलं आयुष्यामध्ये गायन आणि चित्रकला सोडून बाकी सगळं कर नियतीची इच्छा म्हणून, तर त्याला ते सगळं करताना आणि टिळकांसारखं कळसाला पोचवताना आत काय वेदना होत असतील. शेवटी आपण हा उल्लेख करूच विचारयात्रा संपवताना, पण काय वेदना होत असतील. म्हणजे स्वराज्योपासनेसाठी अर्घ्य देताना लोकमान्यांनी जी आपली ज्ञानोपासना होती तिला जरा बाजूला ठेवलेला आहे, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. हा विषय 1971 किती वर्ष झाली बघा, 45 वर्ष झाली. मी ज्या ठिकाणी काम करतो तो शिवाजी विद्यापीठ, त्या शिवाजी विद्यापीठाच्या सोलापूर या ठिकाणी टिळक व्याख्यानमालेमध्ये आदरणीय नाव आहे ते फार मोठं, प्राध्यापक ग. प्र. प्रधान यांनी 3 व्याख्यानातून मांडलेला आहे. हा एक विषय आहे त्या व्याख्यान लेखातला. याचं पुस्तकही प्रसिद्ध आहे. आपण बघा, नाव सांगतो लोकमान्य टिळक व्यक्ती आणि कार्य. प्रकाशक आहेत केसरी प्रकाशन पुणे. त्यातलं पहिलं फक्त प्रकरण बघा, मग तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं ते. मला असं वाटतं जेव्हा विषय निघाला काय बोलावं, नाही तर गीता रस्त्यावर 2 दिवस मला बोलता आलं असतं. एक दिवस अपूर्वता आणि एक दिवस प्रस्तुतता, उद्या बोलणार आहे. पण मनात म्हटलं गीता रस्त्यावर बोलूया ना, पण कारण गीता रहस्य ज्ञानसाधनच आहे, शिखर आहे, कळस आहे. त्याच्या आधी लोकमान्याने काही केलंय का, कसं केलंय, कोणत्या परिस्थितीत केलंय, हे जर काही गोष्टींच्या माध्यमातून आपण जर श्रोत्यांना सांगू शकलो तर लोकशिक्षकाचं कर्तव्य निभावल्यासारखं होईल म्हणून हा विषय निवडला. एक द्वंद्व, जसं गीतेतल्या पहिल्या श्लोक अध्यायातल्या अर्जुनाच्या मनात द्वंद्व निर्माण झालं ना, तसंच द्वंद्व लोकमान्यांच्या मनामध्ये सुद्धा निर्माण झाला असेल. आणि याला आधार काय? आधार आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकमान्यांनी अनेकदा उद्गार काढलेले आहेत, आपल्या सगळ्यांना ते माहिती आहेत. मी स्वतंत्र भारतात जन्मास आलो असतो तर मी गणिताचा प्राध्यापक होऊन संशोधन करीत राहिलो असतो. हे लोकमान्याने एकदा म्हटलेलं नाही, अनेकदा म्हटलंय. हे वाक्यसुद्धा त्यांच्या मनातलं द्वंद्व, त्यांच्या मनातली खंत, त्यांच्या मनातलं अक्षरशः पहिलं ज्ञानाबद्दलचं प्रेम हे व्यक्त करणार आहे. मग प्रश्न असा, लोकमान्यांनी इतकं लिहिलं, केसरीतल्या अग्रलेखासकट, ग्रंथांच्या प्रस्तावनेसकट, व्याख्यान लेखासकट इतकं लिहिलं, त्यात कुठं काय गवसत नाही. जे आता गप्र प्रधान म्हणतायत मी तुमच्यासमोर पोचवतोय, हे का गवसत नाही? का गवसत नाही यासाठी आपण जरा विचार करण्याची गोष्ट आहे की लोकमान्य ज्या पिढीमध्ये वावरले ती 100-125 वर्षापूर्वीची पिढी होती, आजची नव्हती. एकत्र कुटुंबाची पद्धत होती. एकत्र कुटुंब नसलं, लोकमान्याचं नव्हतं, एकत्र कुटुंब नसलं तरी परंपराच अशी होती. जास्त बोलत नाही पण जाणकारीने समजून घ्याल. नवऱ्यानं बायकोबद्दलचं प्रेम किंवा वडिलांनी आपल्या मुलाबद्दलचं प्रेमसुद्धा प्रकटपणे करायचं नाही असल्या पिढीतले लोकमान्य होते. म्हणजे कौटुंबिक सुखदुःख असो किंवा सामाजिक सुखदुःख असो, या ओठाच्या बाहेर ते कधी येऊन उपयोगी नाही, आपल्या शब्दातून ते प्रकट होऊन उपयोगी नाही, अशी मनाला शिस्त असणारे ते काळानुसार आली होती लोकमान्य होते. मग मला सांगा, हे जर ऐहिक गोष्टीबाबत आहे, प्रेमाबाबत आहे, दुःखाबाबत आहे, तर ही जी ज्ञानोपासनेची त्यांची मनाची कोलाहल आहे, हे जे काहूर आहे, हे लोकमान्य कुठं ग्रंथगत करून ठेवतील ही शक्यता आहे का? ही शक्यता अशी आहे की आपण लोकमान्यांचे काही आठवणी लक्षात घेतल्या पाहिजेत, काही प्रसंग लक्षात घेतले पाहिजेत. आणि जसं महत्त्वाचं पुस्तक आपण वाचताना टू रीड बिटवीन द लाईन्स, हे ज्या पद्धतीनं मधलं वाचत असतो न लिहिलेलं, तसं वाचलं पाहिजे. आणि तसं जर वाचायला लागलो तर लोकमान्यांची ज्ञानसाधना आपल्यापुढे उलगडत जाते. आणि या एका कलावंतानं, मी मुद्दाम शब्द वापरतो, एका कलावंतानं
या देशाच्या बांधवांचं दुःख नष्ट करण्यासाठी जे काम पत्करलं, नियतीनं सोपवलं म्हणा, ते राष्ट्रपुरुषोत्तम होते. अवतार कार्य होतं त्यांचं, सोपवलं. पण त्यात त्यांनी किती गोष्टी बाजूला सोडल्या आहेत हे लक्षात घेण्यासारखं आहे. किती गोष्टी बाजूला सोडल्या आहेत. मुद्दे सांगून मग गोष्टी आपल्यासमोर ठेवतो, आवश्यक तेवढ्या वेळेचं भान ठेवून. एक असं की लोकमान्यांनी आपल्याला कशापासून बाजूला केलं, तर लोकमान्यांनी स्वतःला, त्यांची गणिती बुद्धिमत्ता होती, गणित, मॅथमॅटिक्स, आणि त्यात उच्च गणित, गणिताची मूलतत्व, शाळा कॉलेजमधलं गणित नाही, पुढे सांगतो, उच्च गणित हे त्यांच्या अत्यंत आवडीचं होतं. त्याच्यापासून, संशोधनापासून बाजूला ठेवलं. कायदा, सर्व प्रकारचे कायदे आणि कायद्याची मूलतत्व हे त्यांच्या आवडीचं क्षेत्र होतं. त्यात त्यांनी एकही पुस्तक लिहिलं नाही, लिहू शकले नाहीत, बाजूला ठेवलं. प्राच्य विद्या हा शब्द लक्षात घ्या. प्राच्य विद्येमध्ये पुढे येईलच उल्लेख, मागे आपण व्याख्याने ऐकले, ओरायन किंवा आर्टिक होम इन वेदाज, हे जर लक्षामध्ये घेतलं तर असे ग्रंथ लिहिण्यासाठी प्राच्य विद्या पंडिताची जी कसोटी लागते, जी जर्मन महापंडितापाशी होती, मॅक्स म्युलर, ती लोकमान्यांची होती. लोकमान्य त्याच्याहीपासून बाजूला गेले. आणि चौथी गोष्ट जी महत्त्वाची आहे की भगवद्गीतेचा अर्थ इसवी सनाच्या 9व्या शतकापासून, आद्य शंकराचार्यांच्या पासून 1916 पर्यंत, 1908 पर्यंत जो सांगितला जात होता, पुन्हा सांगतो, उद्या मी बोलणार आहे, आद्य शंकराचार्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेबद्दल शंकाच नाही. शंकराचार्य म्हणजे भगवान शंकराचार्य आहेत, वादच नाही. पण त्याने आणि इतरांनी जो अर्थ लावला, काही शतकं, तो बाजूला करण्यासाठी गीता रहस्याला लोकमान्य प्रवृत्त झाले. मी आपल्याला सांगू, अभ्यासाचा विषय आहे. आपल्याकडे 10 उपनिषद आहेत ना, ती 10 उपनिषदसुद्धा आपण निवृत्तीपर समजतो, ती खरी प्रवृत्तीपर आहेत. काय म्हणतोय बघा, भगवद्गीता एक उपनिषद आहे, कारण म्हणतो ना आपण शेवटी, श्रीमद भगवद्गीता सु उपनिषदसु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे, ते उपनिषद आहे. पण जी 10 उपनिषदं गाजलेली आहेत त्याचाही अर्थ आपण निवृत्तीपर लावतो, तो प्रवृत्तीपर आहे. हा एक अभ्यासाचा विषय आहे, चॅलेंज आहे. लोकमान्य त्यावरही लिहू शकले असते. म्हणजे गीता, प्राच्यविद्या, कायदा आणि गणित एवढी त्यांच्या आवडीची ज्ञान साधनेचे क्षेत्र असताना सुद्धा ते तिकडे वळू शकले नाहीत. मात्र जो महापुरुष असतो तो सहज बोलतो, सहज लिहितो, सहज वागतो. किंवा पुन्हा संस्कृतमधले शब्द आणि अर्थ, याच्यामध्ये शब्दानंतर अर्थ असतो, पण अर्थाच्या मागे शब्द धावत असतात. महाकवीला काय म्हणायचे शब्द पाठलाग करून सांगत असतात. तसं लोकमान्यांनी जे छोटे मोठे ग्रंथ नाहीच आहेत, पुस्तक नाहीच आहे, पुस्तिका लिहिल्या, पण त्याच्या संशोधनाचा दर्जा लोकमान्य टिळकांना आंतरराष्ट्रीय कीर्ती, पूर्ण नावं सांगतो, डॉक्टर ब्लूमफिल्ड आहेत, मॅक्स म्युलर आहेत, थॉमस आहेत, वॉरन आहेत, हे जे काही मोठी माणसं आहेत त्यांनी लोकमान्यांचा दर्जा मान्य केलेला आहे. म्हणजे जे कुणी, इंग्लिश शब्द वापरायचं, मेन प्रॉडक्ट नाही आहे, बाय प्रॉडक्ट आहे. पण बाय प्रॉडक्ट जर इतका सुंदर असेल तर मेन प्रॉडक्ट केवढा झाला असता. मग ते लोकमान्यांचं वाक्य कळतं, मी जर स्वतंत्र, आणि वेदना आहे, मी जर स्वतंत्र भारतात जन्मास आलो असतो तर गणिताचा प्राध्यापक होऊन संशोधन करीत राहिलो असतो. गणिताकडे वळूया. गणिताकडे वळताना इतक्या गोष्टी आहेत, काही मी आपणासमोर ठेवतो. लोकमान्य फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकवत होते. काय शिकवत होते? गणित शिकवत होते आणि संस्कृत शिकवत होते. त्या कालखंडात असे काही वॉटर टेट कंपार्टमेंट्स नव्हती. हे जर विचार केला तर गणित शिकवत होते आणि संस्कृत शिकवत होते. गणिताची गंमत अशी, लोकमान्य टिळक जेव्हा गणित शिकवत होते तेव्हा पुढचं पाहिजे सांगतो की लोकमान्य टिळक इतकं भराभर शिकवायचे की म्हणे सामान्य विद्यार्थ्यांची तारांबळ उडायची. आता काही बरं नाही, पण ती तारांबळसुद्धा लोकांना आवडायची. का लोकमान्य असं काही शिकवत असायचे, शिकवता शिकवता नेहमीचं गणित, त्याची रीत, ते प्रमेय, त्याचं सांगता मूलतत्व गणिताचे सांगायला लागायचे. आणि सामान्यातला सामान्य विद्यार्थीसुद्धा या तासाला बसलो सार्थक झालं, परीक्षेत जाऊ दे, पण या तासाला बसलो सार्थक झालं असं म्हणू शकत होते. असं लोकमान्य फर्ग्युसन शिकवायचे. कोणी सांगितलंय? लोकमान्यांच्या बरोबरच एक प्राध्यापक होते, त्यांचं नाव शारंग पाणी, त्यांनी सांगितलं. मी जे बोलतोय त्या प्रत्येकाला पुरावा आहे, प्रत्येकाला आठवण आहे, लिखित आठवण आहे, सांगोवांगी नाही, आख्यायिका नाही, दंतकथा नाही. त्या शारंग पाणींनी सांगितलेलं आहे.
असं घडलं की लोकमान्य जेव्हा वर्गात शिकवत होते तेव्हा त्यांचे अनेक विद्यार्थी होते. त्यातले एक विद्यार्थी ज्यांचा संत साहित्याचा अभ्यास असेल त्यांना आठवेल, ल रा पांगारकर एक मोठं नाव आहे. वि ल भावे जसं आहे तसं ल रा पांगारकर वाङ्मय इतिहासाचे खंड आहेत त्यांचे, संत साहित्याचे मोठे अभ्यासक. ते लोकमान्यांच्याकडनं गणित शिकवत होते. जुन्या काळात आपल्याला माहिती असेल, हे लोक आता सांगितलं तर हसतात किंवा पटत नाही की मॅट्रिकला गणित कंपल्सरी होतं आणि त्यात अनेक माणसांच्या दांड्या उडत होत्या. आपल्याला माहिती आहे जुन्या काळात मोठ्या माणसांच्या, हे दिसतं आपल्याला. तर पांगारकरसुद्धा गणित शिकवत होते आणि ती मनातली कुठेतरी राग व्यक्त होत असतो. पांगारकर त्या म्हणजे विद्यार्थी असतात, पण विद्यार्थी वेळी मोठे असायचे. विद्यार्थी असताना पांगारकर बाहेर जाहीर व्याख्यानं द्यायचे, संत साहित्यावर बोलायचे, फर्ग्युसनचे विद्यार्थी. आणि बोलताना ते एकदा म्हणाले पांगारकर की काय सांगावं, गणित विषय हा वृक्ष आहे, गणितामध्ये काव्यरसाची गोडी कुठून येणार. गणित विषय वृक्ष आहे, त्यात काव्यरसाची गोडी कुठून येणार. हे वाक्य कुठून तरी लोकमान्यांच्या कानावर गेलं आणि लोकमान्यांनी पांगारकरांना बोलावून घेतलं आणि म्हणाले, तुम्ही आता जे सांगितलं, आता जे काही बोललात ना ते सभेमध्ये, हे बरोबर नाही आहे. अहो, गणितात काव्यरसाची गोडी नसते म्हणून तुम्हाला कोणी सांगितलं. आम्ही गणित सोडवताना इतके तल्लीन होतो, ती आमची तल्लीनता लक्षामध्ये घ्या की कालिदास भवभूती वाचताना तुम्ही जितके तल्लीन होता तितके तल्लीन होतो. एक. दुसरं, लोकमान्य म्हणाले मागाचा मुद्दा की तुम्हाला आम्ही कोणी शाळा कॉलेजमध्ये गणित शिकवतो, ती गणिताची फक्त पहिली पायरी असते. उच्च गणित ज्याला म्हणतात, गणिताची मूल तत्व म्हणतात, ती निश्चित रम्य आहेत, रसयुक्त आहेत. आणि त्याचं कारण हा वेदांती माणूस सांगून जातो. याचं कुठलीही शास्त्र झाली तर ती मूलतः आणि अंतिमतः एकरूप असतात. म्हणून अध्यात्म आणि विज्ञान एकत्र येते असं विनोबा म्हणतात. कोणती तुम्ही शास्त्र घ्या ती मूलतः आणि अंतिमतः एकच असतात, हे असणारच. हे लोकमान्य वाक्य फार महत्त्वाचं आहे. याला जोडून सांगायचं तर लोकमान्य गणित म्हणताना काय वाक्य म्हणाले, या ठिकाणी वाक्य सांगतो. लोकमान्य म्हणाले की तन्मयता, लोकमान्य म्हणाले की उच्च गणित, आणि लोकमान्य पुढे म्हणाले नीट लक्षामध्ये घ्या, काव्यामध्ये गणित असतं आणि गणितात काव्य असतं. आता पांगारकरांनी ते वाक्य ऐकलं. आपण जर आठवण वाचायला लागलो तर आपल्या मनात विचारून जातो, कदाचित छान वाक्य आहे म्हणून लोकमान्य बोलले असतील. काव्यात गणित असतं आणि गणितात काव्य असतं. आता काव्यात गणित असतं हेही लोकमान्यांनी सांगितलं आहे आणि गणितात काव्य असतं हेही सांगितलं आहे. त्यातलं गणितातलं काव्य म्हणजे उच्च गणित. आत्ता मी सांगितलं, पण उच्च गणिताचा विचार करताना निश्चितपणे ती एकरूपता येते. लोकमान्य आणखीन एक त्यावेळी वाक्य म्हणाले, ते फार महत्त्वाचं आहे, आपणही विचार करण्यासारखं आहे. ते म्हणालेत, गणिती बुद्धी म्हणजे गणिताची प्रमेय काय गणित सोडवणं नव्हे. गणिती बुद्धी म्हणजे तर्कशुद्ध तर्कयुक्त बुद्धी. आणि लोकमान्य पुढे म्हणाले, तुम्ही काव्य लिहा, एक काव्याचा नमुना सांगतो, तुम्ही काव्य लिहा किंवा ग्रंथ लिहा, जर तुमची गणिती बुद्धी, आता आत्ताचा मुद्दा, गणिती बुद्धी नसेल तर तुमच्या विवेचनाचा ओघ त्रुटीत होतो. तो अत्रुटीत व्हावा, तो असंबद्ध होतो, तो सुसंबद्ध व्हावा, यासाठी गणिताची गरज आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की अशा प्रकारे गणिताची बुद्धी जर नसेल तर आपली अडचण होते. याचा एक स्मरणशक्तीचा नमुना नंतर सांगतो. पण काव्यात गणित आणि गणितात काव्य हे शब्द आत्ता सांगितले ना. गणितात काव्य झालं, पण काव्यात गणित ऐकण्यासारखी गोष्ट आहे. मग अशी म्हटलं की लोकमान्य त्यावेळेला गणित एक शिकवत होते आणि संस्कृत शिकवत होते. काय संस्कृत शिकवत होते लोकमान्य फर्ग्युसनमध्ये? कालिदासाचं मेघदूत काव्य शिकवत होते. आता कालिदासाचं मेघदूत म्हणजे खंडकाव्याचा राजा. आषाढस्य प्रथम दिवसे, हे सगळं आठवत आपण गेलो आणि तिचं आठवायला आलो. खंडकाव्य तर सुंदर. ते शिकवत असताना वर्णन असं आहे की लोकमान्य कालिदासाची प्रतिभा, प्रज्ञा, रसस्थळं अतिशय सुंदर उलगडून दाखवायचे की लोकांना प्रश्न पडायचा की हेच लोकमान्य का? म्हणजे टिळकांची प्रकृती गंभीर होती. आणि दुसरीकडे ऐकण्यासारखं आहे की लोकमान्याने हे करताना आणखीन एक गोष्ट केली. पांगारकर ती लिहितात की लोकमान्याने मेघदूताचं रसग्रहण सांगताना कदाचित मल्लीनाथाची मदत घेतली असेल. मल्लीनाथ कोण जर लक्षात घ्या, जाणकारांना माहिती आहे, मल्लीनाथ हे नाव आहे, विशेष नाम आहे. त्यानं कालिदासाच्या काव्यावर म्हणजे मेघदूतावर की अन्य जी टीका लिहिली
त्याला मराठीमध्ये संस्कृतमध्ये मल्लीनाथी असं म्हणतात. आणि त्याच्यातून आपल्याकडे आता वाक्य आलं आहे की काय सांगू नकोस, चुकीचं मल्लीनाथी करू नकोस. जे मल्लीनाथ या शब्दाचा अर्थ आपण टीका असा घेतो, मुळात तो मल्लीनाथ संस्कृत कवींचं भाष्य लिहिणारा आणि मेघदूतावरचं मल्लीनाथ म्हणजे मल्लीनाथी प्रसिद्ध आहे. आता बघा, लोकमान्यांनी ते मल्लीनाथ बाजूला ठेवलं, शब्दकोश घेतला आणि मेघदूत काव्य सरळ त्यांनी 50 वेळा वाचलं. आणि 50 वेळा वाचून लोकमान्यांनी पांगारकर लिहितात, वर्गामध्ये आम्हाला पहिल्या श्लोकातून दुसरा श्लोक, दुसऱ्या श्लोकातून तिसरा श्लोक कसा होत गेलाय हे समजावून सांगितलं. आणि नंतर ते म्हणाले, मला अशी वाक्य उद्धृत करावीशी वाटतात, नंतर ते म्हणाले, फालतू लेखन सोडून द्या, फालतू लेखन सोडून द्या, परंतु जो कोणी अस्सल लिहिणारा असतो, जो कोणी कृत्रिम नव्हे तर अस्सल लिहित असतो, ज्याच्या काव्याला कृत्रिमपणाचा स्पर्श होत नाही, त्याची विवेचनाची पद्धत कळू शकते आणि जाणकार रसिकाला तो पुढं काय लिहिणार आणि काय म्हणणार हे कळू शकतं. कालिदासाच्या मेघदूतावरती सांगणं फार कठीण आहे, पण याच्यातून एक मुद्दा खास आपण लक्षात घेऊया की लोकमान्य विवेकानंद यांनी एक सामर्थ्य आपल्यासमोर ठेवलं होतं, त्याला वाचन योग असं म्हणतात. आणि वाचन योग म्हणजे 300-350 पानाचं पुस्तक एका तासामध्ये वाचून संपवता येतं. हे टिळकांनी केलं आणि विवेकानंदांनी केलं. ही एकाग्रता आहे, ती एकाग्रता